नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण शेवग्याच्या शेंगा बनवतोय. त्याला नवीन नवीन नावं आहेत. कुणी मोरिंगा म्हणतं, शेवग्याच्या शेंगा, ड्रमस्टिक. तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर भाजी करायला घेऊयात आपण शेवग्याच्या शेंगाची पातळ रस्सा. तेल घेतलंय, त्यामध्ये थोडीशी हळद, मीठ परतून घेते मी. त्याच्यामध्येच आपण हे चिरलेल्या आणि शिरा काढलेल्या शेंगा स्वच्छ धुवून मी त्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि परतून घेते छानपैकी. आणि आपल्याला त्याचा स्टॉक रस्सा काढायचा आहे. अळणी रस्सा जसा आपण काढतो तसा भाज्यांचा स्टॉक काढायचा आहे त्या भाजीचा आपल्याला. त्यासाठी मी त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातलं आहे, झाकून ठेवलं आहे दुसरीकडे शिजायला. तोपर्यंत मी कांदा, लसूण, खोबरं आणि कोथिंबिरी हे साहित्य घेतलेलं आहे. याच्यामध्ये कांदा आपण छान पद्धतीने भाजून घ्यायचा आहे तव्यावरती. पूर्वी बायका चुलीमध्ये कांदे भाजायच्या, पण आता ती पद्धत राहिली नाही आहे. मग आता चला आपण लोखंडी तव्यावरच ते ॲडजस्ट करून भाजून घेऊ. कांदा मधून अधून भाजत राहायचा, जास्त करपू नाही द्यायचा. व्यवस्थित पद्धतीने लालसर भाजून घ्यायचा आहे आपल्याला. भाजल्याच्या नंतर आपण त्यामध्ये थोडंसं आधी त्याला पसरवून घेऊया आणि मग त्यामध्ये थोडंसं तेल घालू. तेल घालून त्यामध्ये खोबरं आपल्याला भाजायचं आहे. खोबरं भाजताना गॅसची फ्लेम लो ठेवा, नाहीतर खोबरं जळतं पटकन. त्यासाठी कमी आचेवर मी थोडंसं खोबरं भाजून घेतलं आहे, जास्तही नाही. त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकल्यात, त्याही थोड्याशा परतून घेतल्यात मी. आणि त्याच्यामध्ये हळद, थोडीशी धने पावडर, लागणाऱ्या साहित्यामध्ये जास्त काही नाही आहे. काळं तिखट, आपला घरचा मसाला आणि कोथिंबिरी हे सर्व मी साहित्य आत्ताच घालून घेते आहे. नंतरच्याला मी यात काहीही ॲड करणार नाही. एवढ्याच याच्यात भाजी आपली रेडी होणार आहे. तर हे सगळं मस्त तव्यावर परतून घेतलं आणि ते छोटीशी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट करून घेतली. तोपर्यंत दुसरीकडे आपल्या शेंगा छान शिजून झाल्यात, त्याचा स्टॉक निघला आहे, रस्सा निघला आहे. हा लहान मुलांसाठी फार छान असतो. याचा रस्सा भातात मुलांना नक्की चारत जा, मुलांच्या बुद्धीसाठी फार चांगले असतं ते. आणि एकीकडं आपण तेल टाकून घेतलं आहे. तेलामध्ये हा जो आत्ता काढलेला मसाला आहे तो आपण टाकून घेतो. याच्यात आता कुठलाही पदार्थ ॲड करायची गरज नाही, कुठलाही मसाला म्हणा किंवा काही. आणि लागल तसा स्टॉक आपण त्याच्यामध्ये टाकतोय त्या शेवग्याच्या शेंगांचा. हळूहळू टाकून त्याला तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. मग मी शेंगा टाकून घेते. शेंगा मसाल्यात परतून घ्यायच्यात छान आपल्याला, म्हणजे शेंगांनाही फार छान टेस्ट येतो. आता त्या परतून होतील आणि मग त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तोच रस्सा शेवग्याचा टाकून घ्यायचा आहे. छान उकळी येऊ द्या आणि कशी लागते भाजी नक्की करून पहा. टेस्ट त्याचा फार छान लागला मला तरी. तुम्हाला आवडतो का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकनवर क्लिक करा आणि खाऊन पहा. स्वस्त रहा, मस्त रहा. थँक्यू.